एका गजऱ्याने खुश होते ती आणि काही लोक बोलतात की बायको खिशाला परवडत नाही. अरे तुम्ही काय समजू शकता एका छोट्याशा गोष्टीमध्ये तिचा किती आनंद असतो. तर काल होती हरतालिका. माझ्याकडे व्हाईट साडी नव्हती, मग आहे त्या साडीमध्ये मला छान असं रेडी व्हायचं होतं. त्याआधी घरातली बाकीची कामं करून घ्यायची होती. ते दूध ठेवलं एकीकडे आणि बेबीकडे गेले, लक्षातच राहिलं नाही की गॅसवरती दूध होतं. मग हे असं काहीसं होऊन गेलं. घाई गडबडीमध्ये कोणतंही काम करायला घेतलं ना की माझ्याकडून हे असंच होतं. गॅस तसाच ठेवला, नंतर क्लीन करता येईल म्हटलं आणि लगेचच इथे स्वयंपाकाला लागले. आज मी वालाच्या शेंगा बनवते. रेसिपी खूपदा तुमच्यासोबत शेअर केली, त्यामुळे आज काय दाखवत नाही. त्यानंतर ना लगेचच तयारीला लागले. पूजेला ना खरं तर फळांच्या आणि फुलांच्या पानांचं खूप महत्व आहे. 5 फुलांची आणि फळांची पानं घेतली, बेलाची पानं, दुर्वा असं भरपूर गोष्टी घेतल्या. आता यामध्ये माझ्याकडे ज्या गोष्टी अवेलेबल होत्या मी त्याच घेतल्यात. काही यातून राहिल्या असतील, पण आपल्या मनाने पूजा केलेली ही खूप चांगलं फळ देऊन जाते. मग त्यामध्ये कोणत्या गोष्टी आहेत कोणत्या नाहीत असं काहीच नसतं. माता पार्वतीने घोर अरण्यात हे कठोर तप केलं होतं भगवान शंकरांसाठी, आणि जेव्हा त्यांनी तिला दर्शन दिलं तेव्हा तुम्हीच माझे पती व्हावे अशी माझी इच्छा आहे असं तिने मागितलं. अशी ह्या पूजा करण्यामागची कथा आहे. खरं तर हे व्रत सगळ्या जणी करतात. कुमारिका स्त्रिया आपल्याला चांगला पती मिळावा म्हणून आणि सौभाग्यवती स्त्रिया आपल्या नवऱ्याला चांगलं उदंड आयुष्य मिळावं म्हणून देवाकडे प्रार्थना करतात. खरं तर हा उपवास एकतर निरंकार करतात, नाहीतर फक्त फळांवरती आणि पाण्यावरती करायचा असतो. खिचडी ह्या उपवासाला चालत नाही, पण ह्यावेळी मी खिचडी खाल्ली होती कारण बेबीमुळे. आणि अशी मस्त अशी पूजा केली. संध्याकाळच्या टायमिंगला इथे मस्त चहा बनवला आणि असा संपवला आजचा दिवस. आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, फॉलो, सबस्क्राईब करून घ्या. आपण भेटू उद्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.